नमस्कार, मी भागवत जाधव. आज आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या चॅनलमध्ये जर आपण एम्बेसीला मेल करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे. आणि अनेक जणांचं म्हणणं असतं की एम्बेसीला मेल केल्यानंतर आपल्याला रिप्लाय येत नाही. असं नाही, तुम्ही एम्बेसीला मेल करताना कुठं करता हे महत्वाचं असतं. परंतु आपण आज हा मेल कसा करता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझ्याकडे एक काम आलेलं आहे, एक सिम्युलेज टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं. तर त्याच्यासाठी एम्बेसीला मेल करताना पहिल्यांदा जर आम्ही शोधलं की त्या कोणत्या देशांमध्ये या HS कोडचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे का त्या देशातलं एक्सपोर्टचं काम आपल्याला मिळू शकतं इंडियामध्ये, ते शोधल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात सर्व्हिस बेस्ड कंपनी आणि मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड कंपनी मधला फरक हा असतो की सर्व्हिस बेस्ड कंपनीचं कोणतंही डॉक्युमेंटेशन नसतं. त्यांचे जे काही पैसे येतात ते बँके थ्रू येतात, परंतु ते एक्सपोर्टसाठीचे ज्या लिगल टर्म्स असतात, क्लिअरिंग एजंट किंवा ह्या कोणत्याही नसतात त्यांना. तर सर्व्हिस बेस ह्या कंपनीचं मी जे काम घेतलं होतं त्याचं हे तुम्हाला सांगतो की त्याचं एक इंट्रोडक्शन करावं लागतं. पहिल्यांदा ही सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे बघा, वी इंट्रोड्यूस आवर सेल्फ. पहिल्यांदा ह्या लो ग्रेडिंग फ्रॉम जी कंपनी आहे ते, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन बघा, वी इंट्रोड्यूस आवर सेल्फ ॲज सर्व्हिस अँड एक्सपोर्टर्स किंवा मॅन्युफॅक्चर अँड एक्सपोर्टर्स. वी आर स्पेशलाइज्ड इन मेकॅनिकल ड्रॉइंग एक्सपोर्ट. वी वॉन्ट टू एक्सपोर्ट मेकॅनिकल ड्रॉइंग टू USA. HS कोड प्रॉडक्टचा जो असेल तो टाकायचा. काइंडली गिव्ह अस, त्याच्यानंतर काइंडली गिव्ह अस लिस्ट ऑफ मेकॅनिकल इम्पोर्टरची टाकायची. काइंडली कन्सिडर धिस ईमेल पॉझिटिव्हली अँड प्लीज हेल्प अस. आणि खाली पुन्हा लिहायचं थँक्यू इन ऍडव्हान्स फॉर युअर सपोर्ट. आणि खाली थँक्स अँड रिगार्ड्स, आणि त्याचं जे नाव आहे शांताराम जाधव म्हणून त्याचं नाव ते. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस मेल करसाल त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसाच्या आत तुम्हाला निश्चितपणे काही ना काही त्याचे फीडबॅक मिळतात. परंतु अनेकांना असं वाटतं की आपल्याला फीडबॅक मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही एम्बेसीवरती गेल्यानंतर कोणाला मेल करता हे महत्वाचं असतं. त्याच्याबद्दल आपण नंतर पुन्हा एकदा बोलू. तुर्तास धन्यवाद.